जय शिवराय. आता आम्ही कृषी अधिकारी अ, आगर या ठिकाणी अ, मनसेचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ तोडकर, मी सचिन थोरे आणि सन्माननीय आमचे मित्र प्रमोदजी खांडगे साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी युरिया आसन किंवा बाकी खतांचा तुटवडा या ठिकाणी या हंगामामध्ये निर्माण कृत्रिम टंचाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 8 दिवसापूर्वी योगेश भाऊंनी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं, परंतु आमच्या निवेदनाची कुठलीही दखल या कृषी विभागाने घेतली नाही. आणि आत्ताच या ठिकाणी खरं तर गहू असन, त्याचप्रमाणे कांदा असन, ऊस असन, या पिकाला थंडीमध्ये वाढ होण्यासाठी युरियाची गरज असते. आणि हा आपला महाराष्ट्र कृषीप्रधान आहे असं म्हटलं जाते फक्त, परंतु जुन्नर तालुक्यामध्ये कुठलीही औद्योगिक क्षेत्र नसल्यामुळे हा तालुका कृषीवरती म्हणजे शेतीवरती अवलंबून आहे. आणि शेतकऱ्यांच्या जर मालाला जर खतं जर वेळेत उपलब्ध झाली नाही तर त्यांचं त्या ठिकाणी आर्थिक नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांची माल आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता कमी येऊन त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्पन्न पाहिजे त्या उत्पन्नामध्ये घट येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची आमची मागणी ही आहे का जोपर्यंत या ठिकाणी खत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही. अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे. खरं तर आता आमच्या समोर पाबळे महाराज, आता आपणही त्या ठिकाणी ऐकले का एक कृषी अधिकारी एक उद्धटपणे बोलत होता, बरोबर का नाही? आम्ही कुठलीही तुम्हाला त्या ठिकाणी लेखी देऊ शकत नाही, तुम्हाला काय तुम्हाला काय का आम्ही पोलिसांना कळाले, त्यांना जे काय करायचे ते करीन, आम्ही कुठल्याही पद्धतीचं लेखी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. ही कुठली भाषा आहे कृषी अधिकाऱ्यांची? ही कुठली मुजोर भाषा आहे? जर तुम्ही जर अधिकारी आम्हाला या ठिकाणी जर कुठली शेतकऱ्याचा जर अपमान करीत असाल, आज या ठिकाणी लाखो रुपयांचं आम्हाला त्या ठिकाणी भूदंड बसलेलं आहे. आणि तुम्ही त्या ठिकाणी मुजोरीची भाषा करत असाल तर ही जुन्नर तालुका मुजोरीची भाषा या ठिकाणी तुमची ऐकून घेणार नाही. आमचं जोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना खतं उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार पण नाही. आणि शेतकऱ्यांना जर आपल्याला कोणाला न्याय देता येत नसेल तर हे अधिकारी काय करतात नेमकी? आत्तापर्यंत या ठिकाणी खतं उपलब्ध काय यांच्याक आढावा नाही आहे का? जुन्नर तालुक्याला किती खत लागतं, बाकीच्या ठिकाणी कुणाला कुठल्या कुठल्या खतांची औषधांची काय गरज आहे, हे या ठिकाणी कुठलंही नियोजन या ठिकाणी कृषी अधिकारी करताना दिसत नाही. फक्त या ठिकाणी खुर्च्या उभवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे. उलट आम्ही त्या ठिकाणी हक्काने जर या ठिकाणी जर खरं जर संविधानाच्या मार्गाने आम्ही जर या ठिकाणी न्याय मागायला बसलोय तर हे बघा आता रात्रीचे 10-10:30 वाजलेत, बरोबर ना प्रमोद भाऊ? आम्ही या ठिकाणी उघड्यावरती बसलोय. या इथं वरून कुठलं छत नाही, काय नाही काय नाही, बिबट्याची भीती आम्हाला नाही. परंतु आमच्या जर या ठिकाणी म्हणजे जर काही जर आमच्या केसाला जरी धक्का लागला तर या कृषी अधिकाऱ्यांना बाकी त्या ठिकाणी जाब त्या ठिकाणी आम्ही विचारू. कारण यांनी कुठल्याही आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आम्हाला आत्ता या थंडीच्या याच्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी आहे, कडाक्याच्या थंडीमध्ये आम्हाला या ठिकाणी बसायला लागले. प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही आमची जरी दखल नाही घेतली तरी घेणारी घेतील, पण या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये ही शेतकरी संघटना कधीच पाठीमागं हटणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि कृषी अधिकारी तुम्ही ज्यांना पाठीशी घालताय, ज्यांनी शेतकऱ्यांना ते अन्याय केला आहे, जे आमच्या योगेश भाऊंची फ्लावर पण होती, फ्लावरची जे त्यांची नुकसान झालेली आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे न्याय मागितला. पण आरेरावाची भाषा करतात, आरेरावाची भाषा तुमची या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही. आणि आम्हाला न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसाठी आमचा जीव पण पणाला लावून या ठिकाणी बसलेला आणि बसून राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत. जय शिवराय.